पुन्हा एकदा साडेमाडे 3 या चित्रपटाचा ट्रेलर पाहून मला असं वाटलं, की 2 गोष्टी या चित्रपटासमोर खूप मोठा बॅरियर, खूप मोठी अडचण ठरू शकतात आणि चित्रपट फ्लॉप होण्याचं कारण देखील ठरू शकतात. ह्या 2 गोष्टी मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगणार आहे. परंतु त्याआधी चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये कोणत्या पॉझिटिव्ह गोष्टी मला जाणवल्या त्याबद्दल बोलूया. तर नमस्कार, मी सुदर्शन जाधव. तुम्ही पाहत आहात सिनेदर्शन. पुन्हा एकदा साडेमाडे 3 या चित्रपटाचा ट्रेलर जर तुम्ही पाहिला, तर सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या लक्षात ही गोष्ट येईल, की सिनेमा खूप रिच वाटतोय. सिनेमाची सिनेमॅटोग्राफी खूप चांगली वाटते आणि त्याचं कारण म्हणजे चित्रपटाचे डी संजय जाधव. पुन्हा एकदा साडेमाडे 3 या चित्रपटाचा ट्रेलर पाहत असताना मी काही गोष्टी नोटीस केल्या. त्या म्हणजे लाईटचा यूज. प्रत्येक फ्रेममध्ये लाईटचा अतिशय चांगल्या प्रकारे यूज केला गेलाय आणि त्यामुळेच हा चित्रपट दिसायला खूप देखणा दिसतोय. आता दुसरी पॉझिटिव्ह पॉईंट म्हणजे सिनेमाचं दिग्दर्शक अंकुश चौधरी यांचा दिग्दर्शक म्हणून खूप अनुभव जरी नसला तरी याच्या आधी त्यांनी चित्रपट दिग्दर्शन केलं आहे. साडेमाडे 3 हा जो चित्रपट होता त्याचं दिग्दर्शन देखील सचित पाटील आणि अंकुश चौधरी या दोघांनी मिळून केलं होतं. तिसरा पॉझिटिव्ह पॉईंट म्हणजे चित्रपटाचं कास्टिंग. अशोक सराफ, मकरंद अनासपुरे, भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, संजय नार्वेकर, रिंकू राजगुरू अशा प्रकारची तगडी कास्टिंग तुम्हाला चित्रपटामध्ये पाहायला भेटणार आहे. चौथा पॉझिटिव्ह पॉईंट म्हणजे चित्रपटाचं प्रोडक्शन. चित्रपटाच्या प्रोडक्शनवर कुठेही कॉस्ट कटिंग केलंय असं मला जाणवलं नाही. प्रत्येकाचे मेकअप, प्रत्येकाचे कॉस्ट्युम्स आणि जे आर्ट डिझाईन आहे, जे काही गॅरेज दाखवलंय, काही सीन जे दिसतायत तुम्हाला ट्रेलर मध्ये, त्यामध्ये तुम्हाला जाणवून जाईल की चित्रपटावर बऱ्यापैकी चांगला खर्च केला आहे. आता इतकी सारी पॉझिटिव्ह पॉईंट असून देखील 2 अशा गोष्टी या चित्रपटाला मारक ठरू शकतात. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे साडेमाडे 3 हा चित्रपट जो आला होता त्याला जवळजवळ 18-19 वर्ष झाली. त्यावेळेचा प्रेक्षक वेगळा होता, त्यावेळेचं स्टोरी टेलिंग वेगळं होतं, फिल्म मेकिंग वेगळं होतं आणि साडेमाडे 3 हा चित्रपट 2006-7 मध्ये समथिंग आला होता. तेव्हा लोकांना खूप आवडला होता. परंतु आता 18-19 वर्ष उलटून गेलेत. प्रेक्षक बदललाय, प्रेक्षक ग्रो झालाय. स्टोरी टेलिंग वेगवेगळ्या प्रकारचं आपल्या महाराष्ट्रीयन प्रेक्षकांनी पाहिलंय. वेगवेगळ्या प्रकारची कॉमेडी पाहिली. लोकांची कॉमेडीची टेस्ट बदलली. मी टीजर रिव्ह्यू मध्ये सुद्धा तुम्हाला उदाहरण दिलं होतं की सुनील पाल यांची कॉमेडी काही वर्षापूर्वी लोकांना खूप आवडायची, परंतु आता त्यांच्या कॉमेडीवर त्यांना ट्रोल केलं जातंय आणि सुनील पाल हे ज्या लोकांना निगेटिव्ह बोलतात, ज्या लोकांबद्दल सोशल मीडियावर, त्या लोकांना मात्र काही लोक खूप पसंत करतायत. म्हणूनच मी म्हणालो की लोकांची कॉमेडीची टेस्ट सुद्धा बदलत चालली. आता हा बदललेला ऑडियन्स, बदललेली फिल्म मेकिंग, बदललेली स्टोरी टेलिंग, बदललेला सिनेमा, या सगळ्या गोष्टीमध्ये पुन्हा एकदा साडेमाडे 3 हा चित्रपट जर नाही बसला आणि आत्ताच्या ऑडियन्सला ही फिल्म मेकिंग, स्टोरी टेलिंग, स्टोरी, विनोद, कॅरेक्टर तितकेसे नाही भावले, तर मात्र तो सिनेमा समोरचा एक अडथळा बनू शकतो. दुसरा अडथळा सिनेमा समोर उभा राहू शकतो, ते म्हणजे सिनेमाची स्टोरी. आता तुम्ही म्हणाल की सिनेमा अजून रिलीज व्हायचा आहे, तरी देखील सिनेमाची स्टोरी तुला कशी माहित? तर त्याचं उत्तर आहे का, ट्रेलर सुरू होतो तेव्हा तुम्हाला एक घर दिसतं, त्याच्या नेक्स्ट सीन मध्ये तुम्हाला दिसतं की भरत जाधव, अशोक सराफ आणि मकरंद अनासपुरे एका घरामध्ये आहेत आणि तिथे एक मुलगा उभा आहे आणि त्या घराच्या बाहेर 2 बॉडीगार्ड उभे आहेत. आता आणखीन एक सीन तुम्हाला ट्रेलर मध्ये पाहायला भेटेल, ज्यामध्ये मकरंद अनासपुरे 2 बॉडीगार्डच्या वेशामध्ये असणाऱ्या व्यक्तींबरोबर फाईट करतायत. आणखीन काही बॉडीगार्ड तुम्हाला ट्रेलर मध्ये पाहायला भेटतील. आणखीन एक सीन आहे ज्यामध्ये एका कारचा काही बॉडीगार्ड टू व्हीलर वरून पाठलाग करतायत आणि त्यामुळे तुम्ही समजून जाल ज्याच्या घरामध्ये हे तुम्हाला बॉडीगार्ड दिसले, त्या घरामधला हा जो युवक तुम्हाला दिसतोय तो या चित्रपटाचा विलन असू शकतो, हे तुम्हाला समजून येईल. त्याचबरोबर रिंकू राजगुरू बद्दल हे आपल्याला समजते की रिंकू राजगुरू ही भूत आहे आणि तिला मदत हवी, कदाचित तिला तिच्या खुनाचा बदला घ्यायचा आहे, म्हणून ती भरत जाधव, मकरंद अनासपुरे आणि अशोक सराफ यांना दिसते, बाकीच्यांना दिसत नाही. आणखीन एक गोष्ट, ती एका गाडीतून आले गॅरेजमध्ये हे आपल्याला समजतं आणि त्याच गाडीचा पाठलाग ते बॉडीगार्ड टू व्हीलर वरून करतायत, असं देखील आपल्याला एका सीन मध्ये पाहायला भेटतं. आता या सगळ्याचा विचार केला तर रिंकू राजगुरू हिचा खून केला गेला असावा आणि तो खून त्या बॉडीगार्ड किंवा ज्या घरामध्ये ते बॉडीगार्ड होते त्या घरामध्ये आपल्याला जो युवक दिसला त्या युवकाद्वारे केला गेला असावा आणि मग तिच्या खुनाचा बदला घेण्यासाठी ती मकरंद अनासपुरे, भरत जाधव आणि अशोक सराफ यांच्याकडे मदत मागते आणि मग हे तिघं मिळून तिला कसा न्याय देतात हे आपल्याला मूवी मध्ये पाहायला भेटेल, असं मला ट्रेलर पाहिल्यानंतर जर समजते. आता इतकं सगळं ऐकल्यानंतर तुम्हाला एक चित्रपट आठवला असेल, तो म्हणजे रोहित शेट्टी यांचा गोलमाल अगेन. परिणीती चोप्रा यांनी भूताचे कॅरेक्टर प्ले केलं होतं आणि तिला देखील तिच्या खुनाचा बदला घ्यायचा होता, म्हणून ती अजय देवगणला दिसत होती. सेम प्लॉट पुन्हा एकदा साडेमाडे 3 या चित्रपटामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे, हे ट्रेलर मधून समजूनच जातं. त्याचबरोबर संजय नार्वेकर यांचं जे कॅरेक्टर आहे ते एक तांत्रिक मांत्रिक आहेत आणि तिथं जे तुम्हाला काही सोशल मीडिया स्टार पाहायला भेटले, म्हणजेच डॅनी पंडित तुम्हाला
मला ट्रेलर मध्ये पाहायला भेटले, त्यानंतर अथर्व सुदामे पाहायला भेटलेत आणि सारंग साठे पाहायला भेटलेत. ऑब्व्हियसली त्यांनी देखील भूताची भूमिका केली असावी. आता यामुळेच या चित्रपटाचं निगेटिव्ह मार्केटिंग होऊ शकतं. लोकांना असं वाटू शकतं की गोलमाल अगेन या चित्रपटाचा प्लॉट उचलून पुन्हा एकदा 3.5 हा चित्रपट बनवला गेलाय आणि या प्रकारची माउथ पब्लिसिटी जर या चित्रपटाची झाली तर कदाचित प्रेक्षक या चित्रपटाला हवा तेवढा प्रतिसाद देणार नाहीत. परंतु मला असं देखील वाटतंय की हा जो प्लॉट आपल्याला ट्रेलर मधून समजला, याच्या व्यतिरिक्त आणखीन जर काही गोष्टी या चित्रपटामध्ये असल्या, म्हणजे एक हॉरर कॉमेडी चांगली तुम्हाला पाहायला भेटली, आणखीन काही सब प्लॉट या चित्रपटामध्ये तुम्हाला पाहायला भेटले, तर मात्र हा चित्रपट प्रेक्षकांना आवडू शकतो. तर एकंदरीत सारांश असा आहे की चित्रपटामध्ये काही पॉझिटिव्ह गोष्टी आहेत. चित्रपट टेक्निकली खूप स्ट्रॉंग आहे, परंतु चित्रपटाच्या समोर 2 बॅरियर देखील आहेत. पहिलं बॅरियर म्हणजे चित्रपटाचा ऑडियन्स ग्रो झाला आहे. ज्या ऑडियन्सनं 3.5 या चित्रपटाला भरघोस प्रेम दिलं, तो ऑडियन्स आता ग्रो झालाय, बदललाय आणि या चित्रपटाची ट्रीटमेंट जर वेगळी नसेल किंवा आत्ताच्या ऑडियन्सला आवडणारी नसेल, तर मात्र या चित्रपटासमोर ते अडचण ठरू शकते. दुसरी चित्रपटासमोरची अडचण ठरू शकते ती म्हणजे जर हा चित्रपट गोलमाल अगेन या चित्रपटाशी कम्पेअर झाला आणि गोलमाल अगेनचा प्लॉट उचलून या चित्रपटामध्ये वापरलाय असं या चित्रपटाचं मार्केटिंग झालं, तर मात्र ही गोष्ट चित्रपटाला मारक ठरू शकते. तुमचं या चित्रपटाबद्दल काय मत आहे? तुम्ही ट्रेलर पाहिला का? ट्रेलर पाहून तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगू शकता. तुमचं मत मांडायला अजिबात विसरू नका. आपल्या चॅनेलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. आपण पुन्हा एकदा एका नवीन मूवीवर चर्चा करण्यासाठी नक्कीच भेटू. तोपर्यंत मी सुदर्शन जाधव तुमचे रजा घेतो. धन्यवाद.